चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये जो पूर आला त्याचं नेमकं कारण म्हणजे हीच नदी आहे, वैनगंगा नदी। या नदीला पात्र आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात पात्रात पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सध्या पूर ओसरायला सुरुवात झाली आहे, नाहीतर याच्या अगोदर अगर बघितलं तर नदीच्या पात्र सोडलं होतं नदीने, परंतु आता आपण हे दृश्य विलिंबले दृश्य बघू शकतो कशा प्रकारे नदी वाहत आहे आणि मोठ्या प्रमाणात या पाणीमध्ये प्रवाह दिसून येत आहे। याच नदीमुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं होतं, परंतु आता परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र दिसून येत आहे। खूपच मोठा हा पात्र आहे। गोसीखुर्दचे 33 दरवाजे जे उघडले होते त्याच्यामुळे जो पाणी होता, निसर्ग होता, तो याच नदी पात्रातून जातो आणि त्याच्यामुळे जो पुराचा फटका आहे, नदीला लागून असलेले गाव आहे त्या गावाला पुराचा फटका पडत असतो। दूर दूरपर्यंत आपण बघू शकतो किती भयानक परिस्थिती दिसून येतो। इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीचा प्रवाह या नदीमध्ये दिसून येत आहे, त्याच्यामुळे कुठेतरी ही नदी आहे हे एक रुद्र धारण करले असल्याचे चित्र दिसून येत आहे। लगत असलेला भंडारा जिल्ह्यातून जो पाणीचा प्रवाह या नदीत सोडला जातो गोसीखुर्दद्वारा, त्यामुळे हा पाणी पूर्णतः ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये येतो। ब्रह्मपुरी आणि गडचिरोली या जिल्ह्याला याचा मोठा फटका पडत असल्याचे चित्र दिसून येते। सध्या तरी कालपासून पाऊस नसल्यामुळे आता परिस्थिती सामान्य होत असताना दिसून येत आहे आणि आता पुन्हा पाऊस पडला तर थोडीफार परिस्थिती बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहाटोंडेसह मी निलेश दहा, TV9 मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।